कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून आपण नागरिकांच्या माध्यमातून त्या समस्या सर्व नगर परिषद प्रशासनाकडे त्याची मागणी करतो आहे। आणि आपण पाहिलं असेल डिसेंबरला आपण ते एक आंदोलन केलं। त्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक प्रश्न चर्चेला आणून ते सोडवलेसुद्धा। परंतु पुन्हा एकदा जे निष्क्रिय प्रशासन आहे त्या प्रशासनाने महिनाभरानंतर 2 महिन्यानंतर काही प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली। आताच आपण पाहिलं असेल आजसुद्धा आपण म्हणतोय की निष्क्रिय जे अधिकारी होते वैभव गारवे त्यांची बदली झालेली आहे आणि आता तानाजी चव्हाण म्हणून नवीन मुख्याधिकारी आलेले आहेत। कर्जतमध्ये अनेक समस्या आजसुद्धा प्रलंबित आहेत। त्या प्रश्नांची कशाप्रकारे पुढच्या आपण त्याची सोडवणूक करायची या संदर्भात आज आम्ही बैठक आयोजित केलेली। आज रामनवमी असतानासुद्धा मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित राहिले आणि सर्वांनी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या विचाराने असं ठरलं का मुख्याधिकारी साहेबांना भेट घेऊन जे कर्जतचे प्रलंबित प्रश्न आहेत, पूर्वी झालेले जे आंदोलन याची सर्व पार्श्वभूमी त्यांच्या कानावर घालवायची आणि त्यांनासुद्धा एक टाईम देऊन आपण एक कर्जतचे प्रश्न कशाप्रकारे नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्रित येऊन सोडवले पाहिजेत या संदर्भात सविस्तर चर्चा झाली। आणि एकंदरीत आमच्या काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत तर कर्जतचे प्रश्न सोडवताना नागरिकच अडचण ठरतात काही, तर त्या संदर्भात सुद्धा येत्या काही दिवसामध्ये ते सर्व आम्ही जे मुखवटे चेहरे ते सुद्धा आम्ही ओपन करणार आहोत। कारण आपण पाहिलं असेल कुठलाही अधिकारी आला का त्या अधिकाऱ्याला दाबण्याचं कामसुद्धा काही राजकारणी लोक करतात किंवा जेव्हा नागरिक प्रश्न सोडवला जातात ते प्रश्न सोडवताना मग ह्यांचा ऐका ह्यांचं ऐकू नका अशा प्रकारची सुद्धा भूमिका आहे। त्याच्यामध्ये मग राजकारणी लोक आहेत, ठेकेदार आहेत, त्याच्यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा आहेत। अशा अनेक लोकांचा त्याच्यामध्ये खूप मोठा इन्व्हॉल्वमेंट आहे। इव्हन बाजारातलं जे अतिक्रमण आदिगाड्या किंवा रिक्षा असतील यालासुद्धा सपोर्ट करणारे पण स्थानिकच लोक आहेत, नागरिकच आहेत, तर त्यांचीसुद्धा पार्श्वभूमी समोर आणणं खूप गरजेचं आहे। आणि ह्या सर्व फॅक्टरनी आपल्या ज्या आंदोलनातला जो काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यामध्ये अडचण ठरत आहेत, तर त्या संदर्भातसुद्धा आम्ही लवकरच भूमिका घेणार आहोत। कारण कर्जतच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर आपल्या नागरिकांपैकी कसे जे नागरिक आहेत तर जे राजकारणामध्ये जे ठेकेदार आहेत ज्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये लपलेला आहे, तर अशा लोकांचा जो दबावगोड जो तयार असतो, प्रत्येक येणारा अधिकारी हा चांगला काम करणाराच असतो, परंतु अशा प्रकारची जर मानसिकता जर कर्जतकरांची राहिली, पुढाऱ्यांची राहिली, ठेकेदारांची राहिली तर कर्जतचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे मग तो अधिकारी चावट होतो असं सोप्या भाषेत बोलायला हरकत नाही आहे। तर ही सुद्धा मानसिकता आम्हाला ह्याच्यामध्ये बदलायची आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी विचारविनिमय करून काही निर्णय घेतलेले आहेत। तर उद्या मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आम्ही 10:30 वाजता कर्जत नगर परिषद जो प्रशासकीय कार्यालय आहे तिथं आम्ही सर्व जमतो आहे आणि त्यांना उद्या त्यांची भेट घेऊन जे कर्जतचे प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भात त्यांना आम्ही माहिती देणार आहोत। त्याच्यानंतर मग त्यांच्याबरोबर पुढची जी आमची भूमिका असेल, जी आंदोलनाची दिशा असेल ती आम्ही उद्या जाहीर करू।